ठाणे तहसीलदार कार्यालयातील प्रसिद्ध मामलेदार मिसळ पाव बंद. 75 वर्षांपासून सुरू असलेल्या मामलेदार मिसळचं बांधकाम हे रस्ता रुंदीकरणाच्या कामासाठी पाडलं. मोठमोठ्या दिग्गज यांची ही आवडती मिसळ. नाशिक टीसीएस प्रकरणातील आरोपी दानिश शेखच्या मोबाईलमधील प्रत्येक फाईल आणि ॲप्लिकेशनसाठी वेगवेगळे पासवर्ड्स आणि फेस आयडी. न्यायालयाची परवानगी घेऊन आरोपीला प्रयोगशाळेत नेत फेस आयडीच्या सहाय्यानं मोबाईल केला अनलॉक. पाण्याचा कॅन भरायला गेलेल्या बाप लेकांचा एसटी बसच्या चाकाखाली आल्यानं दुर्दैवी अंत. भंडारा शहरातील एसटी डेपोमधली दुर्दैवी घटना. दुर्घटनेनंतर परिसरामध्ये काही काळ तणावाचं वातावरण. उद्धव ठाकरे विधान परिषदेचे उमेदवार असले तरच भाजप निवडणूक बिनविरोध करणार. मवियानं अन्य उमेदवार दिल्यास भाजप उमेदवार देणार. उद्धव ठाकरे आणि भाजपमधील कटुता त्यामुळे संपणार का? राजकीय वर्तुळामध्ये चर्चा. नागपूरमध्ये अतिव्यायाम करणं तरुणाला पडलं असतं महाग. डोकेदुखी असताना सुद्धा केला व्यायाम. मेंदूची नस फाटल्याची माहिती. वेळेवर उपचार मिळाल्यानं वाचला जीव. छत्रपती शिवाजी महाराज युद्ध करताना थकले. रामदास स्वामींकडे राजपाट दिला. भागेश्वर महाराजांचं वादग्रस्त विधान. नागपूरमध्ये सरसंघचालक मोहन भागवत आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये केलं हे वादग्रस्त विधान. आम आदमी पक्षामध्ये आतापर्यंतची सगळ्यात मोठी फूट. आपमध्ये 7 राज्यसभा खासदारांचा भाजपमध्ये प्रवेश. राज्यसभा खासदार राघव चड्डांसह संदीप पाठक, अशोक मित्तल यांचा भाजपमध्ये प्रवेश. रिक्षाचालकांच्या मराठीच्या सक्तीवरून वाद पेटला. दहिसरमध्ये संजय निरुपम आणि मनसे आमने सामने. मनसैनिकांकडून निरुपम यांच्या गाडीवर दगडफेक. अमेरिका इराणमधील शांतता चर्चा उद्या होण्याची शक्यता. इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची पाकिस्तानमध्ये दाखल. चर्चेतून निघणाऱ्या अंतिम निष्कर्षाकडे आता सगळ्यांचं लक्ष. रस्ते खुदाई कामाला नाशिककरांना काहीसा दिलासा. पुढील 6 वर्ष नाशिकमधील खोदकामांवर बंदी. कुंभमेळ्यानंतर नवीन रस्ते खोदकामास महापालिकेने दिली स्पष्ट मनाई. पोलीस बंधा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच. तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा. यासाठी पोलीस बंधा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा. अधिक माहितीसाठी आमच्या www.polismazhanews.com या वेबसाईटला भेट द्या. आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आजच संपर्क साधा. आजच्या बातमीपत्रात इतकंच. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज.